पूर्वीच्या मालिका आणि आत्ताच्या मालिका यांच्यात खूप मोठा फरक जाणवतो. आधीच्या मालिकांमध्ये साधेपणा, वास्तव आणि आशय असायचा. तर आज मालिकांमध्ये भडकपणा, सततचे ट्विस्ट आणि अनावश्यक नाट्य दाखवलं जातं. 90च्या दशकातील दूरदर्शनवरील उडान, रजनी, मालगुडी डेज अशा मालिकांमध्ये समाजातील प्रश्न, संघर्ष, नाती, स्वप्न आणि माणुसकी दाखवली जायची. पात्र अगदी आपल्या घरातील वाटायची. संवाद पण साधे पण प्रभावी असायचे. आत्ताच्या अनेक मालिकांमध्ये एका गोष्टीला खूप वर्ष लांबवलं जातं. सतत भांडणं, कटकारस्थानं दाखवली जातात. पूर्वी मर्यादित भाग असायचे म्हणून कथेला दिशा आणि अर्थ असायचा. आत्ता अनेक मालिका संपतच नाहीत. तरीही आजच्या काळात काही चांगल्या वेब सिरीज आणि आशयप्रधान मालिका देखील आहेत. पण जुन्या मालिकांमधली निरागसता, शांतपणा आणि भावनिक जवळीक वेगळीच होती. पूर्वीच्या मालिका आणि आत्ताच्या मालिका यांच्यात खूप मोठा फरक जाणवतो. आधीच्या मालिकांमध्ये साधेपणा, वास्तव आणि आशय असायचा. तर आज मालिकांमध्ये भडकपणा, सततचे ट्विस्ट आणि अनावश्यक नाट्य दाखवलं जातं. 90च्या दशकातील दूरदर्शनवरील उडान, रजनी, मालगुडी डेज अशा मालिकांमध्ये समाजातील प्रश्न, संघर्ष, नाती, स्वप्न आणि माणुसकी दाखवली जायची. पात्र अगदी आपल्या घरातील वाटायची. संवाद पण साधे पण प्रभावी असायचे. आत्ताच्या अनेक मालिकांमध्ये एका गोष्टीला खूप वर्ष लांबवलं जातं. सतत भांडणं, कटकारस्थानं दाखवली जातात. पूर्वी मर्यादित भाग असायचे म्हणून कथेला दिशा आणि अर्थ असायचा. आत्ता अनेक मालिका संपतच नाहीत. तरीही आजच्या काळात काही चांगल्या वेब सिरीज आणि आशयप्रधान मालिका देखील आहेत. पण जुन्या मालिकांमधली निरागसता, शांतपणा आणि भावनिक जवळीक वेगळीच होती.